मामा काय चिडवत होता तिला? मामा म्हणत होते तुला गोड खा म्हणजे तुझा कडूपणा जाईल. काय रे, तुम्ही दोघं खूप आगाऊ झालात ना, असं नाही बोलायचं तिला. मा अगं मामाची फ्रेंड आहे. बाबा अरे आता मी खूप कंटाळलोय. कंटाळला का? बर मग आता गोष्ट एक वेळ आपण विसरू, पण तो नाही विसरणार आहे गोष्टीचं. हो बरोबर आहे. सांग की मग त्याला गोष्ट. मी मी नाही, तू सांगायचीच गोष्ट आज. आज म्हणजे आज पण प्रत्येक वेळी गोष्ट मी सांगतो आणि तू चांगली सांगशील समजून त्याला. नाही नाही, तू नवीन नवीन गोष्टी सांगतो ना त्याला, तू सांग ना. नवीन नवीन गोष्टी मी सांगतो पण तू चांगली रंगून सांगू शकतेस ना. एक मिनिट, असं काही नाहीये. मागे पण मीच सांगितली होती की नाही, आता तू सांग. मागे आठवून बघ, मी सांगितली होती. याच्या आधीच्या आधी मी सांगितली होती अर्जुन गोष्ट. पण त्याच्या आदल्याच दिवशी मी सांगितली होती ना. अर्जुन, तू त्याच्यासमोर नको असं बोलू, त्याला पटकन गोष्ट सांग. हा, असं म्हणतेस का? एक काम कर, तू आजचे दिवस तू सांग, नंतर तुम्ही माझे मा बाबाचे विसरलात का? अरे हो, नाही नाही, नाही. तसं नाही. जाऊ द्या. आजचे मग तुम्हाला गोष्ट सांगणार. एकदम खतरनाक जंगलातली. हा हा बापरे. पण सिम्बा, गोष्ट इंटरेस्टिंग असली पाहिजे बरं का. इंटरेस्टिंग. हा, आणि त्यानंतर आम्हाला अशी शांत झोप पण लागली पाहिजे. कशी झोप? कशी म्हणजे? आम्ही दोघं तुला गोष्ट सांगतो तेव्हा तू कसं झोपतो शांत तशी? मा तू सिम्बा चॅलेंज करतेस हा? हो, चॅलेंज. तुझी आई तुला चॅलेंज करते. ऐ शपथ, अमोल तू आता मागं आठवू शकत नाही. बाबा अरे या वाघाने खरीच चॅलेंज घेतलं आणि तिथे एक सिंह असतो आणि त्याला युद्धामध्ये जखम झालेली असते. बर. पण त्याची बायको त्याच्यावर खूप प्रेम करत असते. हा, मग त्याची बायको त्याला दवाखान्यात घेऊन जाते. करेक्ट. बाबा अरे जंगलामध्ये हॉस्पिटल असतं का रे? आणि त्या सिंहाची बायको त्याची खूप काळजी घेत असते. हो, मग पुढे काय होतं? मग सिंह हळूहळू बरा होऊ लागतो आणि पुन्हा एकदा युद्धाची तयारी करायला लागतो आणि सिंह पुन्हा जंगलाचा राजा बनतो. मा बाबा झोपले पण शैशाने आता त्याची फॅमिली कधीच वेगळी होणार नाही, कारण त्यांच्यामध्ये आता सिम्बा आहे. अरे मॅडम, तुम्हाला एवढं टेन्शन मध्ये मी कधी बघितलेलं नाही. आणि हो, सारखं मोबाईल मध्ये काय बघताय? काही नाही हो, सहजच मोबाईल मध्ये बातम्या पाहत होते. जैन साहेब. जैन सर. जय. अगं आय 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 आय. अहो आज दिवस कुठं उगवलाय? अहो चक्क तुम्ही डबा घेऊन आलाय. डबा? असं काय म्हणतोय चिंचुके? मला काय घरच्यांनी रस्त्यावर टाकलाय. अहो लय दिस झालं. लय दिस कुठं? अहो लय महिने. अहो लय महिने नाही, लय वर्षांत तुम्ही असा ऑफिसला डबा घेऊन आलाय. हा, आता अमोलने आग्रह केला, नाही म्हणता आलं नाही. हा, म्हणजे रुपाली वहिनीने गरम गरम डबा भरून दिलाय म्हणा की. हा, नाही, आप्पीने दिलाय. पण बरं झालं आणला. आज दुपारी जीव पोटभर. अरे मॅडम, नाही, साहेबांवरचं होल्ड सुटत चाललंय बरं का तुमचं. तसं नाहीये चिंचुके. अहो मग कसं? अहो मॅडम, साहेबांकडे जरा लक्ष द्या. साहेबांनी एखादी गोष्ट मनाव घेतली ना तर ती कुणाच्या बापाला पण ऐकत नाहीत. चिंचुके, अहो तुम्हाला पण असंच वाटतं का की अपर्णा मॅडम आणि अर्जुन एकमेकांच्या परत जवळ येत आहेत? गेले काही दिवस तसंच वाटतं. माझ्या वाटण्यानं काय होणार आहे? सावध व्हा. साखरपुडा तुमचा झालाय आणि लग्न त्यांचं व्हायचं. खरी की खोटी म्हणायची? तुम्ही सरळ सरळ हुकुमशाही माजवली आहे. म्हणजे मॅडम, कोणाचाही विचार न करता तुम्ही ट्रॅकिंगच्या सीझन मध्ये गड किल्ले बंद केले. कलेक्टर मॅडम, हाय हाय. कलेक्टर मॅडम, हाय हाय. कलेक्टर मॅडम, हाय हाय. कलेक्टर मॅडम, हाय हाय.
अर्जुन, अरे अचानक हा निर्णय घेणं अपर्णा मॅडमला महागात पडेल असं वाटतंय. अरे आप्पे असंच कोणता निर्णय नाही घेत. काहीतरी ठोस कारणे म्हणूनच तिने हा निर्णय घेतला. हो अर्जुन, पण आता पावसाळा आहे आणि या दिवसात जे गड किल्ले आणि घाट परिसरात सौंदर्य असतं ना, ते वर्षभरात कुठेच पाहायला मिळत नाही. आणि मग असा निर्णय घेणं चुकीचं नाही वाटत तुला? बरोबर बोलतायत मॅडम. म्हणजे सुट्टीच्या दिवशी लोक बाहेर पडतात आणि त्या दिवशी पण बंदी. हा पण हा निर्णय कायमस्वरूपी थोडीच आहे. हो अर्जुन, पण लोकांना आठवड्याभराच्या कामानंतर याच ठिकाणी फिरायला जायचं असतं ना. आणि पुण्यात तर प्रसिद्ध ठिकाणं हीच आहेत फिरण्यासाठी. हो मॅडम म्हणतात ते बरोबर आहे. आणि मला वाटतं अपर्णा मॅडमचा निर्णय चुकलाय. चिंचुके, अरे कलेक्टर आहे ती. ती असंच कुठल्या गोष्टी करत नाही. तिने पण काहीतरी विचार केला असेलच ना. आणि समजा हा निर्णय मागं घ्यावा लागला तरी शांत पद्धतीने योग्य पद्धतीने घेईल ती माग. सॉरी साहेब, मला जे वाटलं ते मी बोललो तुम्हाला. नाही, तुझं चुकीचं आहे असं नाही म्हणत मी. मला जे वाटलं ते मी बोललो, तुला वाटलं ते तू बोलला, एवढं काय. अर्जुन, पण मी काय म्हणते, तू एकदा बोलून घेतोस का अपर्णा मॅडमशी? नाही म्हणजे परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी काहीतरी नीट विचार करायला हवा ना. अरे आप्पी करेल हँडल, तेवढी सक्षम आहे ती. आणि मला नाही वाटत की ह्या विषयाबद्दल मी तिच्याशी काहीतरी बोलावं. म्हणजे तिला जर वाटलं ना की आपण चुकलोय तर मोठ्या मनाने सगळ्यांची माफी मागेल ती. बरं ठीक आहे. ह्या अप्पीच्या वाट्याचं टेन्शन अर्जुन का घेतोय? मी हे सगळं अप्पीने माफी मागावी म्हणून घडून आणले. आज अप्पीला माफी मागावीच लागणार आणि तेही जाहीरपणे.